दरम्यान पुणे शहरासह जिल्ह्यात मागच्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे। सोशल मीडियावरती या घटनेचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल होत आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। सतत मुसळधार पावसामुळे पुण्याच्या रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलेलं आहे। पुण्यात अष्टभुजा गणपतीजवळ पोहण्यासाठी पाण्यात उतरलेला दिनेश नावाचा तरुण वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। काही ठिकाणी तर तळमजल्यापर्यंत पाणी शिरल्याने शेकडो कुटुंबियांना त्याचा फटका बसलाय। या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे। लोक जीवाचा आटापिटा करून पाण्यातून मार्ग काढताना दिसून आले, तर दुसरीकडे अशा प्रकारचे मूर्ख लोक आहेत की ते असं कृत्य करून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत, अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। हा तरुण पोहण्यासाठी पुढे जात असल्याचं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। तो तरुण जसजसा पुढे जातो तसं तो पाण्याच्या प्रवाहात ओढला गेला जातो। त्यानंतर अक्षरशः तो तरुण पाण्यात वाहून गेलेला आहे। सध्या या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।